नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आजचा दिवस खूप विशेष आहे, स्पेशल आहे, कारण आपण मदर्स डे स्पेशल व्हिडिओ करतो. भारत माता अनाथांची नाथ, ज्यांना 772हूनही अधिक पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यांच्याकडे 4 संस्थांचं पालकत्व आहे, त्यांना अनेक जावई आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, त्या आपल्या माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांना आज आपण भेटत आहोत. तर इथे माईंच्या आश्रमामध्ये एक स्पेशल जागा आहे, ते म्हणजे माईंचं किचन. ते आज बघायला आपल्याला संधी मिळते. तर माईंचं जेवण अजूनही साधंच असतं. त्या पिठलं भाकरीच खातात आणि ते पण चुलीवर बनवलेलेच पदार्थ खातात. तर इथे चूल आहे, त्याचबरोबर शेगडी आहे, इथे कोळशाची शेगडी, पाटा आणि वरवंटा, जातं, खलबत्ता, सगळे असे पारंपरिक सेट आहे, किचन सेट. आणि ही पूर्ण जागा शेणाने सारवलेली आहे. आणि या ठिकाणी आपण माईंना मिळालेले पुरस्कार बघतोय. जसं की मी सांगितलं, माईंना 772हूनही अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर काही पुरस्कारांची आपण झलक बघूया तिथे. इथे आत्ता माईंचा पूर्ण परिवार आहे, माईंची मुलं आहेत. तर उन्हाळ्याच्या सुट्टी चालू आहेत, मूवी बघण्यात सगळे मग्न होते, पण त्यांना मी थोडंसं डिस्टर्ब केलं आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. तर कसं वाटतं उन्हाळ्याची सुट्टी? काय काय करता तुम्ही? चांगलं वाटते, खेळतो, टी व्ही बघतो, बाहेर ग्राउंडवर खेळायला जातो. संध्याकाळी बाहेर ग्राउंडवर जातं? हो. आणि मग दुसऱ्या आश्रमात पण जायला मिळतं ना तुम्हाला सुट्टी? तर आश्रमाची अशी प्रथा आहे, उन्हाळ्याची सुट्टी किंवा दिवाळीच्या ज्या सुट्ट्या असतात तेव्हा माईंचे जे बाकीचे आश्रम आहेत, काही सासवडला आहे, तर तिकडची मुलं इकडे येतात आणि सुट्ट्यांसाठी इकडची मुलं तिकडे जातात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. आणि या ठिकाणी ही मुलांची रूम आहे, जिथे मुलं राहतात. हे बेड आहेत त्यांचे, बंक बेड. आणि त्याचबरोबर इथे बाजूला स्टडी टेबल आहेत त्यांच्यासाठी बनवलेले, किंवा लॉकर्स पण आहेत. लॉकर्सची पण सुविधा पुरवण्यात आलेली आहे. आणि हे किचन आहे, जिथे या मुलांचा, या परिवाराचा सगळा स्वयंपाक होतो. तर आत्तापर्यंत आपण माईंना आकाशवाणीवर ऐकलं आहे, त्यांच्या अनेक मुलाखती वृत्तपत्रात, न्यूजपेपर, मॅगझिन्समध्ये वाचल्या आहेत. त्यांचा एक मूव्ही पण आला होता मराठीमध्ये, मी सिंधुताई सपकाळ. तर अशा आपल्या भारत माता, आपल्या माई यांच्याबरोबर मी आहे. तर माई, तुम्ही मला आज इथे याची संधी दिली आणि तुमच्याबरोबर बोलायची संधी दिली, त्याबद्दल खूप मनापासून आभार. तर खूप प्रतिकूल खरंच माझं भाग्य आहे. तर खूप प्रतिकूल परिस्थितीतून आणि संघर्ष करून तुम्ही ही संस्था स्थापन केली. याबद्दल आम्ही तुमच्या पुस्तकातूनही वाचलं आहे, त्याचबरोबर मुलाखती पण वाचल्यात, पण खूप प्रेरणादायी आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटेल का? काय माहिती आहे का बेटा, मला हे सगळं काही करायचं नव्हतं, अजिबात नाही. कारण भीक मागणारी बाई काय करू शकते रे? मी रस्त्याने भीक मागत होते. भीक मागता मागता ज्यांना मी खायला दिलं ती मला सोडून गेले नाही, ते माझ्या मागं आलेत आणि संस्था उभी झाले. प्रश्न आहे बेटा की सगळ्यांच्या मुळाशी आहे पोटाची भूक, आणि तू पण भूक भागवायचं काम करते, तू पण अन्नदान करते, लोकांना जेव घालते. माझंसुद्धा वसा हा भुकेचा आहे बेटा. मला जी भूक लागली, मला जगाची भूक कळाली. मला कोणी नव्हतं, मी बेवारस होते. मग बेवारसांना मी पदरात घेतलं, माझं दुःख हलकं झालं. त्यामुळे मी दुःखापर्यंत पोचले, जगाची भूक जाणली आणि माई झाले. किती खूप छान सांगितलं. बेवारसांना पदरात घेतलं
आणि माई आनंदी झाला. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. तर माई, हा आश्रम तुम्ही चालवताय, तर या आश्रमाबद्दल थोडं काही सांगाल का? म्हणजे माझे 4 आश्रम आहे बेटा. म्हणजे सासवडला मुलींसाठी आहे, पहिला सांभाळलेला मुलगा सांभाळतो दीपक, त्याला मी सांभाळलं, तो आता सांभाळतो, आश्रम सांभाळतो. ही जिला जन्म दिला ती मुलगी सांभाळते. माझं गोरक्षण आहे 250 गाईचं, तो सांभाळलेलाच मुलगा मनीष म्हणून आहे, तो सांभाळतो. चिखलदऱ्याला पण आश्रम आहे, माझा मुलगा सांभाळतो. त्यामुळे ज्या मुलांना मी मोठं केलं ते मुलं आता माझ्या संस्थेला खांद्यावर घेऊन चालतात. कारण माझं म्हणणंच आहे बेटा कि जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया, वाट बघू नका जगायला शिका, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. जनाजा यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. कोणाची वाट बघताय रे? कोणी येणार नाही खांदा द्यायला. म्हणून दुःखावर उभं राहा. संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहा. संकटाची उंची कमी होते, आपल्याला श्वास घेता येते. मी जगले, तुम्ही जगा. मी तुमच्यापर्यंत पोचले ना, तुम्ही आता दुसऱ्यांपर्यंत पोचा बेटा. हा दुःखाचा वसा तुम्ही शोधा, दुःखावर फुंकर घाला, वाटून टाका सगळं दुःख रे, तर जगता येते. माईने स्वतःचं दुःखाचं प्रदर्शन करत बसली असते ती एवढी मोठी झाली नसते. मी दुःख संपवून टाकलं, जगाच्या दुःखापर्यंत गेले, स्वतःच्या दुःखाला पूर्ण विराम दिला आणि मी माई झाले, जगता आलं मला. या संस्थांना शासकीय अनुदान नाही असं मला आत्ता कळलं. तर काय माहिती आहे बेटा, माझ्या कुठल्याही संस्थेला शासकीय अनुदान नाही. त्यामुळे मी सरकार दिलं मी घ्यायला हा उद्देश मी कधी ठेवलेला नाही. कारण मी भुकेपर्यंत गेले, माझ्या भुकेने मला प्रेरणा दिली. त्यामुळे ही भूक भागवायलाच पाहिजे. आणि सरकार देईल का आणि बाई खाईल का हा माझा उद्देश कधीच नव्हता. ज्यांना माझं सरकार भाषण दिलं की मला राशन मिळतं रे. खरं म्हणजे सरकारने द्यायला हवं होतं. 3 राष्ट्रपती सन्मानित आहे मी. महाराष्ट्राचे नव्हे, म्हणजे भारताचे 3 राष्ट्रपती माझा सन्मान करतात. मला ग्रँड द्यायला हरकत नव्हती, पण नाही दिलं. मी तरी पण डोकं फोडत बसलेले नाही. जनता माझं सरकार, देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. बेटा मी मागते, आणते, लेकरांना खाऊ घालते. भाषण नाही तर राशन नाही. भाषण दिलं की मला राशन मिळतं. जे जगले ते सांगते आणि त्यांना सांगते बेटा अशी वेळ दुसऱ्यावर येऊ नये म्हणून तुम्ही मदत करा. तुमच्यावरही ती वेळ आली होती, तुम्ही त्यातून बाहेर पडलात ना. म्हणून मी जगालासुद्धा सांगते माझ्या लेकरांना मदत करताना की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे असतात बाळ, संभाल के. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही पायच तुमचे एवढे घट्ट करा, चांगलं काम करायचं असेल तर एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. तुम्ही पायच एवढे घट्ट करा की काटे तुम्हाला वेलकम म्हणतील रे. मी काट्यावरून चालले, भूक पाहिली, अनाथांपर्यंत पोचले, अनाथांची माय झाले, महाराष्ट्राची माय झाले. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, ज्यांना कोणी नसेल त्यांची माई. फक्त एकच आहे की मला ग्रँड नाही, सरकारने मला काही दिलं नाही, माझं सरकारवर राग नाही, पण जनतेने द्यावं ना. म्हणून भूक वाईट असते बेटा, माणूस वाईट नसतो रे. ज्या गरिबाच्या दिव्यात तेल नसेल तिथे मी तेल टाकलं पाहिजे. ज्याच्या पोटात अन्न असेल त्यांना 2 घास खाऊ घातले पाहिजे. जी मला भूक लागली ती कुणाला लागू नये. माझा वसा हा दुःखाचा, वेदनेचा, भुकेचा आहे बेटा. आणि त्या भुकेने मला इथपर्यंत ओढत आणलं रे. म्हणजे काहीच नव्हतं. मी मशानात रात्री राहत होते, मी रेल्वेत गाणं म्हणून पोट भरत होते. ही वेळ दुसऱ्यावर येऊ नये ना. माझीच मला भीती वाटते की 20 वर्षाची मुलगी मी रेल्वेत भीक मागणारी, भीती वाटते म्हणून रात्री स्मशानात जाणारी एवढी मोठी कशी झाली? खरं नाही वाटत बेटा. म्हणून जगा, पण मागे वळून बघा आपण कुठे होतो. मी मागे वळून पाहिलं आणि मोठी झाले. संकट ठेंगणे होतात माणसासमोर, फक्त त्यांनी जिद्द ठेवायची. दिवस उगवतो रे, एका रात्रीचा इंतजार करा. रात्र संपते, अंधार संपून जातो बेटा. उद्याची पहाट आपली असते, पण जगणं गरजेचं असतं. मी जगले, तुम्हीही जगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मदत करा. भूक ही 4 दिवस लागत नाही रे, 4 दिवसांनी नाही लागत बेटा. भूक दररोज लागते. म्हणून पुरस्कार 750 आहे, पण भाकरी नाही. भाकरीच्या शोधात माई. म्हणून तुमचाही एक घास माझ्यापर्यंत पोचवा. तुमची ही जी धडपड आहे ना, त्या धडपडीला मी सलाम करते बेटा. तुम्ही मोठं झालात, तुम्ही जेवून खाऊन तृप्त व्हा, पण तुमचे उरलेले 4 शीतं माझ्यापर्यंत पाठवा. माझ्या लेकरांना एवढीशी मदत द्या रे. तुम्ही पोटभर जेवा, 2 शीतं तर माझ्या लेकरांना पाठवा. जर असं सगळ्या जगाने ठरवलं माईला पाठवायचं, माझे लेकरं उपाशी राहणार नाही बाळ. मी आता थकायला आले, 70 वर्षाची आहे मी, तर मी अजून भाषण करते. भाषण नाही तर राशन नाही. रात्रंदिवस मी गाडीत फिरते. देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. म्हणून तुम्हीही मला मदत करा बेटा, माझ्यापर्यंत पाठवा.
मी आता तुला पत्ता देते, ऑनलाईन नंबर देते, सगळं दे, सांग लोकांना माझं हे दुःख, माझ्या लेकरांच्या पोटाची भूक जनतेपर्यंत पोचायचं काम तू कर बाळ. नक्कीच. आणि सांग त्यांना द्या माईसाठी. मी अधिक 4 लेकरं पदरात घेईल रे, अधिक मी दुःखापर्यंत पोचेल. नक्कीच तुम्ही द्यायचं आहे आणि मी उभं राहायचं आहे आणि भेटायला यायचं आहे. बघा, ठरवा आणि खरंच माई चांगलं काम करत असेल तर पाठीशी उभं राहा बाळ. आता द्यायची गरज आहे बाळ. नक्की. तर माई नेहमी म्हणतात गाणं हे खाणं आहे आणि तसा त्यांचा संघर्ष अजूनही चालू आहे आणि तोही आपल्या मुलांसाठी, छोटुल्यांसाठी. तर जसं की आम्ही आश्रमात येण्यापूर्वी ठरवतो की आश्रमाला भेट देण्यासाठी काही खेळणी आणावीत, काही वस्तू आणाव्या किंवा काही खाऊचे पदार्थ आणावे. तर तुम्हाला असं काही सांगणं आहे का की या व्यतिरिक्तही आश्रमात बाकी काही अडचणी आहेत आणि हे सोडून आश्रमाची काही गरज आहे का, ती आश्रमाला उपयोगी येईल? नाही, काय माहिती आहे का बेटा, खेळणे अजिबात आणू नका. याचं कारण खेळणे आहेत आणि पोटात भूक असेल तर खेळण्यात मन नाही लागत बाळ. पोटात भूक असेल ना तर अभ्यास कळत नाही बाळ. सगळ्यात जे संघर्ष आहे, सगळ्यात जे मोठं आव्हान आहे ते भुकेच आहे. पोट भरू द्या म्हणजे खेळणं कळेल, पोट भरू द्या म्हणजे अभ्यास कळेल, पोट भरल्यावर ते जिंदगी कळेल. आणि हे माईच्या काळजाची भाषा आहे बेटा. मी अनाथांची माय आहे आणि मदर्स डे साजरा करताय तुम्ही, त्यामुळे मदरचे लेकरं उपाशी राहू नये, मदरने अगदी पाणी पाजून लेकरांना झोपू नये म्हणून तुम्ही काळजी घ्या. मायला जिवंत ठेवा, लेकरं नक्की जिवंत राहतील रे. त्यामुळे खेळण्याने पोट भरत नाही. तुम्ही दिलेले पुस्तकं, अभ्यास अजिबात कळत नाही भूक लागली तर. पहिला प्रश्न भुकेचा मिटवा. पहिले त्यांना पोटभर जेवू द्या, अंगभर कपडा द्या बेटा, नंतर मग शाळेची मदत करा. उरलं सुरलं मग आहे वेळ तो खेळण्यात आहेच. तर मदर्स डे पहिले आर्थिक मदत करा. बरोबर. ऑनलाईन मदत करा, आर्थिक मदत करा. हे चांगलं सांगितलं तुम्ही, कारण आमच्यासारखी लोक यायचे म्हणलं तर पहिले खेळणी आणूयात, खायच्या वस्तू आणू. आणि दुसरं एक म्हणजे बेटा, तुम्ही खाऊ देऊन किती द्याल, 2 दिवसाचं द्याल, 1 दिवसाचं द्याल, पण तुम्ही जर आर्थिक मदत केली ना तर 4 दिवस ते खातील रे, वाटून खातील रे बाळा. तुम्ही आणलेला खाऊ किती दिवस पुरणार आहे? म्हणून तुम्ही असं द्या की 4 दिवस भागतील. त्यामुळे पोटाच्या भुकेचा प्रश्न आहे बेटा. आणि आईचं काळीज रडते रे जेव्हा खायला नसेल. मदर्स डे तेव्हा चांगला होईल जेव्हा लेकरं कुठल्याही उपाशी राहणार नाही, कुठल्याही लेकरांना आईची माया मिळेल, आईचा पदर मिळेल, तर ते लेकरू जगेल रे बाळ. म्हणून मदर्स डे असा साजरा करा की कुठल्याही गरीब मायचं लेकरू उपाशी राहू नये. माईचे तर लेकरं अजिबात उपाशी राहू नये, कारण मी जन्म दिला नाही, सांभाळलं रे. मी यशोदा आहे, देवगी नाही. त्यामुळे तुम्ही गणगोत व्हा, नातलग व्हा. मी माय झाले अनाथांची, हजारो लेकरांची माय झाले. तुम्ही गणगोत व्हा ना, तुम्ही या ना भेटायला. गरज आहे त्याची बेटा, गरज आहे. मी वाट बघते तुम्हाला सगळ्यांची, या मदत द्या. तर मदर्स डे स्पेशल व्हिडिओ आहे. तर आम्हाला फार तर 2 मुलं असतात, तरी आम्ही नेहमी तक्रार करत असतो त्यांच्याबद्दल. तर तुम्ही एवढी मुलं सांभाळली, अजूनही सांभाळताय, तर ते खरं कसं काय शक्य आहे? नाही, काय माहिती आहे की बेटा, मी या लेकरांना जन्म दिलेला नाही, सांभाळलेले आहेत. पण मलाही कोणीतरी सांभाळते की मदत देऊन. माई काय करू शकते? 2 मस्तक 3रं मस्तक काय आहे माईकडे? काही नाही बेटा. म्हणून जगाने मला मदत दिली म्हणून लेकरं माझे जगलेत. आता परत वेग द्या त्या मदतीला, येऊ द्या परत जास्तीत जास्त, म्हणजे माईचा पदर अधिक मोठा होईल, अधिक दुःखापर्यंत मी पोचावी, माझी इच्छा आहे. तुम्ही मदत द्यावी, मी तिथपर्यंत दुःखाचा शोध घ्यावा, रिकाम्या तोंडी घास भरवावा. हाच तर आईचा दिवस चांगला होईल रे. मदर्स डे इथे साजरा होईल, हे करणं गरजेचं आहे. हे करा, माझी विनंती. नक्कीच. तर माईंच्या या कार्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. तर तुमच्याच्याने जी काही मदत होईल ती नक्की करा. माईंचं जे ऑनलाईन ट्रान्सफरचे डिटेल्स आहेत ते मी खाली मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर तुम्ही याआधी माईंना मदत केली असेल, तुम्ही माईंना भेटला असाल किंवा यापुढे जर तुम्ही मदत करणार असाल तर तुम्ही माईंबरोबरचे फोटो काढून नक्की आम्हाला पाठवा. आम्ही ते सोशल मीडियावर, फेसबुकवर शेअर करू, जेणेकरून ते सगळ्यांना कळेल, त्याची पोचपावती सगळ्यांना मिळेल, त्यापासून सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल, प्रेरणा मिळेल आणि आणखी 4 मदतीचे हात पुढे येतील. तर माई, आज तुम्ही खूप तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला, तुमचे आशीर्वाद दिले, तुमचे प्रेरणादायी वाक्य आम्हाला खूप छान वाटली, मनाला भावली. तर खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आज आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल. तुम्ही मला शोधत आला म्हणून तुमचे धन्यवाद. तर आपल्या माई भारत माता यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. खूप छान अनुभव आहे हा.
इन्स्पिरेशनल आहे. तर माईंच्या या कार्याला मदतीची गरज आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघून इथे आलात माईंना भेटायला, त्यांना काही मदत करायला, तर जसे रेसिपीचे फोटो तुम्ही काढता तसेच त्यांच्याबरोबरही फोटो काढा, मला पाठवा. मी फेसबुकवर शेअर करेल, आपण यूट्यूबवर ते फोटो शेअर करूयात. तर माईंच्या आश्रमाला तुमचंही सहकार्य हे माझ्यासाठी हे मदर्स डे स्पेशल गिफ्ट असेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.